मंडणगड तालुक्यातील राजेवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी कंत्राटदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। पहिल्याच मुसळधार पावसात बाणकोट रोड परिसरात रस्त्याची दुरावस्था होऊन काही भाग खचल्याचे समोर आले, तसेच रस्त्याखालून पाणी वाहत असल्याचे देखील निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला। यापूर्वी याच महामार्गावरील तुळशी घाटात दरड कोसळून मूळ रस्त्यावर चिखल पसरल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक अधिक धोकादायक बनल्याचं सांगितलं जात आहे। संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप अरविंद येलवे यांनी केला। या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महामार्ग तातडीने सुरक्षित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास संघर्ष समितीतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील अरविंद येलवे यांनी दिला आहे। आजची घटना गेले 7 वर्ष आपण या प्रतीक्षेमध्ये आहोत की जेणेकरून हा रस्ता चांगल्या प्रकारचा होईल आणि इथल्या मंडणगड वासियांना चांगला प्रवास करता येईल। त्याच्यासाठी अनेकदा आपण उपोषणे केलेली आहेत, अनेकदा निवेदनं दिलेली आहेत आणि असं असताना सुद्धा जो हा रस्त्याचं जे हे काम चाललं आहे पूर्णपणे गलिच्छ दर्जाचं काम आहे, सरळ निदर्शनात येत आहे। तर रस्त्याला जर एवढा मोठा जर बोगदा पडतो तर काँक्रीटच्या खालून जर पाणी जातं आहे तर कुठेतरी ही लाजीरबाब गोष्ट आहे। आता तर ते साईडच्या ज्या भिंती आणि बांधले गटर लाईनच्या बाजूला जे भिंत बांधले त्या भिंतसुद्धा एवढ्या गलिच्छ दर्जाचे की त्यांना कडे गेलेले आहेत। जर आज आपण जर बघितलं इथं तर हे जे आता ते खूप पट्टी लावण्याचं जे काम चाललेलं आहे ते असंच चालू आहे गेले 7 वर्ष त्यांचं। कारण ऐन पावसाच्या तोंडावरती त्यांनी काम करायला घेतलं। आपण 2 महिने झाले काँक्रीट खडी अंतरून ठेवली आणि 2 महिन्यानंतर जेव्हा पाऊस तोंडावरती येतो तेव्हा काँक्रिटीकरण चालू करतात। बाजारपेठमध्ये सुद्धा तीच अवस्था, रस्ता बाजारपेठच्या बाहेर सुद्धा तीच अवस्था। आज सेनाला घाटामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली की तिथं मोठी दरड आरली गेली। आणि जर असं जर वारंवार जर ह्या गोष्टी घडत असतील तर या अक्षय कन्स्ट्रक्शनला एक धडा शिकवावा लागेल। कारण आपण जर बघितलं तर आता एवढ्या मोठ्या जर दुर्घटना होत आहेत, पावसाने नुकसान होत आहे, पण इथलं तालुका प्रमुख म्हणून जे तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांनी येऊन या ठिकाणी पाहणी करायला पाहिजे होती की बाबा हे काम कशा प्रकारे चाललंय, कोणत्या प्रकारे चाललंय, कोणत्या प्रकारे व्हायला पाहिजे। पण तहसीलदारांनी याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे की काय व्हायचं ते नुकसान इथल्या नागरिकांचं होऊ द्या, आम्हाला काय बघता, आम्ही आमचं पुढचीच बघतात, आम्ही आदेश देणार नाही, आम्ही निघून जाणार। पण ग्राउंड लेवलला उतरून जे खऱ्या अर्थाने कामाची पाहणी करून ते जे संबंधित अधिकाऱ्यांकडून ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून ते काम करून घ्यायला पाहिजे। हा इथला कोणताही प्रशासकीय किंवा कोणताही ठेकेदार त्या पद्धतीने काम करून घेत नाही। या नॅशनल हायवेचा जो ठेकेदार आहे अक्षय कन्स्ट्रक्शनचा, हा तर ह्या रस्त्याकडे फिरून बघतच नाही। त्यांनी माणसं नेमून दिलेली आहेत की माणसं इथे येऊन फक्त काम करतात आणि ते काम खूपपट्टी लावण्याचं काम होत आहे। गटर लाईनला जे वरती जे त्यांनी काँक्रीट अंतरलेलं आहे त्या काँक्रीटला सुद्धा होल पडत चाललेले आहेत, गटर लाईन आरत चाललेल्या आहेत। अशा मोठे ह्या रस्त्याची दुर्घटना आहेत। त्याच्या संदर्भात आम्ही काही दिवसातच मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहोत आणि ते छेडणार। आणि ते नुसतं आंदोलन नसेल ते मग ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, मग ज्या ठिकाणी जे काम करणारे असतील, जे गलिच्छ दर्जाचं काम होत असेल त्यांना कोणत्या प्रकारे धडा शिकवायचा तो आम्ही आमच्या पद्धतीने मग शिकू। कारण गेले 7 वर्ष आम्ही याच्यासाठी लढतोय आणि लढत आलोय आणि असं असताना सुद्धा जरी असं घडत असेल तर ते चुकीचं आहे।